अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बूथ निहाय नोंदणी अभियानाची आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तसा पक्ष श्रेष्ठींकडे अहवाल पाठवला जाणार असल्याचं भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी सांगितलंय। बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रंभाजी सूळ, संतोष मस्के, सुधीर भापकर, धर्मनाथ आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, संजय गिरवले, दत्तात्रय तापकिरे, मधुकर मगर, सुभाष निमसे, भाऊसाहेब ठोंबे, दीपक कारले, विलासराव शिंदे, शामराव पिंपळे आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार गोरखे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगर परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षांच्या वतीनं बूथ नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात पक्षाचे 4000 बूथ आहेत। त्यामध्ये उत्तरेत 1064 तर दक्षिणेत 1750 बूथ आहेत। प्रत्येक बूथ निहाय 200 नोंदणी होणं आवश्यक आहे। यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे उत्तरेची तर नगर शहरासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। संपूर्ण भारतातच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे आणि दक्षिण अहिल्यानगरचा प्रभारी या नात्याने या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात सक्षमपणे काम करते आणि जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून याला ओळखलं जातं। म्हणून ही सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात आज या दक्षिण अहिल्यानगर इथनं करण्यात आली। या बैठकीला या भागातील आमदार माननीय कर्डिले साहेब, माननीय मोनिकाताई, त्याचबरोबर आमचे विक्रमजी पाचपुते, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष भालसिंगजी आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि याला सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नोंदणी या दक्षिण अहिल्यानगर मधून होईल यात काही शंका नाही। महापालिकेची निवडणूक लवकरच लागेल अशी एक मला शक्यता वाटते। त्यामुळे हा निर्णय नेहमी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या काही शंका कुशंका त्यांचं मत घेऊन ते वरपर्यंत पोहोचवलं जाईल व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येईल। कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या की आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक आपलेच पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं काम केलं नाही, विरोधात काम केलं, त्यांच्या भावना आम्ही ऐकून घेतल्या आणि ह्या फक्त ऐकून घेतल्या नाही तर ह्या भावना वरपर्यंत पोहोचून याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याकडे नक्की बघितलं जाईल। उद्दिष्ट प्रत्येक आज आमच्याकडे सिस्टीम अशी आहे की बूथ प्रमुख आहेत, त्याचबरोबर मंडल अध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत। प्रत्येक ह्या बूथ प्रमुखांनी किमान 200 जणांची सदस्य नोंदणी केली पाहिजे असं उद्दिष्ट आहे। त्यामुळं या ठिकाणी असलेले 1750 बूथ आहेत त्या प्रत्येक बूथने 200 किमान सदस्य आणि सदस्य नोंदणी करताना कुणी याचं सदस्य होऊ शकतं, तुम्ही त्याची नोंद तुम्ही करू शकता। नाही, त्याची बैठक कालच झाली। फक्त खरं तर सगळेच नगरकर मंडळी त्या बैठकीला होस्ट असतील, 15,000 पेक्षा जास्त संख्या असेल, सगळे पदाधिकारी या ठिकाणी येतील। त्यामुळे नगरकर म्हणून मी पण नगरचाच आहे, मूळ गाव माझं श्रीगोंदा आहे। नगरकर ही बैठक खरं सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित करतील आणि आलेल्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत होईल आणि सगळ्या चांगल्या पद्धतीने बैठक होईल। तुमच्या माहितीसाठी म्हणजे कर्डिले साहेब आणि आम्ही त्यावेळेस नेमकं ताईंना काही काम होतं म्हणून ताईला जमलं नव्हतं। आम्ही ज्येष्ठ नेत्यांची भेटी घेतली आणि त्यांना ही एक गोष्ट निदर्शनास आणते की आता निवडणूक संपली आणि आता इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये सुरू होणार आणि त्याचबरोबर पक्षातले असे काही घटक आहेत की त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं नाही, मग ते आपल्या पक्षातले असतील किंवा इतर पक्षातले असतील। त्यावेळेस आम्हाला जे उत्तर मिळालं त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं की इथनं पुढं कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर पहिलं प्राधान्य हे लोकप्रतिनिधी आणि त्यानंतर कसं असतं ज्या दुखण्याचा इलाज मार्गी लागला त्याच्यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ असतो। म्हणजे तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, माझी तर पहिलीच निवडणूक आहे। मी आयुष्यात पहिल्यांदा लढलो, तिकीट पहिल्यांदा मिळाला आणि उमेदवारी कशी केली, काय केली ही संपूर्ण जिल्ह्यालाच नाही राज्यालाही माहिती आहे। पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा विषय असा की ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया चालू होती त्यावेळेस आम्हाला एक 4-2 दिवसात एखादा फोन यायचा आणि सांगायचं तुम्हाला अमुक तुम्ही दौरा कुठे, त्यांच्याकडे आमचा दौराही असायचा आणि संध्याकाळी तुम्ही वेळ राखीव ठेवा, आम्ही तुमची भेट घ्यायला येतो। बरोबर आहे की ताई साहेब? म्हणजे तुमची भेट घ्यायला येतोय आणि
एखादा अनोळखी माणूस भेटायचा तालुक्यातच नाही, मतदारसंघाचा संपूर्ण आढावा आम्हाला देत होता आणि हा पक्षाचा कोणता प्रतिनिधी गिरस्त माणूस असायचा. आम्हालाही कळायचं की याच्याकडे एवढी सगळी माहिती कशी आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की पदाधिकाऱ्यांची नोंद घेतली जात नाही, तर काळजी करू नका. सगळा अहवाल म्हणजे ज्येष्ठ नेत्यापासून तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाचा अहवाल हा पक्षाच्या टीमपर्यंत झालेला आहे. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की ज्या चर्चा करू नये. आता ही सदस्यता नोंदणी ही खूप महत्वाची आहे, कारण हे नोंदणीमध्ये सगळं करणार आहे. उद्याची निवडणूक तुमच्या पक्षाच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तुमच्याकडे सदस्य नोंदणी नंबर असणं गरजेचं आहे. म्हणजे मी आतापर्यंत कमीत कमी 3 सदस्य झालेलो आहे. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ड्राईव्ह होतं त्यावेळेस आपल्याला परत सदस्य व्हावं लागतं. तुमचा जर समज असेल की मागच्या ड्राईव्ह मध्ये आम्ही झालो काय गरज आहे तर परत एकदा सदस्य व्हावं लागणार आहे. तुमचा सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही. अभिजितने उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी सुद्धा तुमच्या काही वैयक्तिक म्हणजे शंका असतील आपण त्यांची भेट घ्यायला उपलब्ध आहे आणि त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली की बाबा थोडक्यात संपवणार. साहेब म्हणले बा ते थोडक्यात संपवणारे कार्यक्रम बरेच आपणही कोणी बोलायला नको. त्यामुळे मला सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार मानायची माझ्यावरती जबाबदारी आली. मी सगळ्यांच्या वतीने अभिजितचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानतो. आज या ठिकाणी सांगण्यास अगदी आनंद होतोय. माझ्याकडे त्या ठिकाणी संयोजकांनी अभिनंदन ठरावाची या ठिकाणी खीर दिली आहे जवळबद्दली. त्यामध्ये आपल्याला सांगायला खूप मोठा असा अभिमान वाटतो की आता 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या. देशात आपण या ठिकाणी लोकसभेत यश मिळवलं. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी झाले आणि त्यानंतर आपल्या विधानसभेचा टप्पा सुरू झाला आणि आपल्या या महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला भरघोस असं या ठिकाणी यश देऊन या ठिकाणी 132 आमदार नुसतं भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले. महायुतीचे जवळपास 237 या ठिकाणी आमदार निवडून दिले आणि सगळ्यांच्या या ठिकाणी यशस्वी वाटचालीत आपले या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपले लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक माताने निवड झाली. त्याबद्दल आपण सर्वांनी फडणवीस साहेबांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचंय. दुसरं स्वागत या ठिकाणी आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष अतिशय मेहनत घेतली. आपल्या सर्व टीम करून त्यांनी अतिशय मेहनत करून घेतली. असे यशस्वी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची सुद्धा महसूल मंत्रीपदी या ठिकाणी निवडणूक झाली. त्यांचं आपल्याला या ठिकाणी आजच्या आपल्या जिल्हा अहिल्यानगर बैठकीत अभिनंदन करायचंय. दुसरे आपले या नगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे आमदार सन्माननीय राम शिंदे साहेब यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड झाली. त्यांचं सुद्धा आपल्याला टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव करायचा. दुसरं या ठिकाणी निवड आपल्या या ठिकाणी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे निवडून आले आणि परत त्यांच्यावर या ठिकाणी जलसंपदा खात्याची जबाबदारी आली. त्यांचं सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. आणि विशेष टाळ्या आपल्या दक्षिण भागातील 3 या ठिकाणी लोकप्रतिनिधी बसले. त्यामध्ये प्रथमतः मी कडले साहेब या ठिकाणी राहुरी मतदारसंघातून निवडून आले. मोठ्या टाळ्याच्या गजरात आपल्या लोकप्रतिनिधींचं आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्या शेवगाव पातळी मतदारसंघातून 3री वेळा या ठिकाणी मुनिराज राजा यांना त्याबद्दल काहींचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभिनंदन करायचं. आपला अभिमानाचा हा विषय आहे. दुसरे श्रीगोंदा मतदारसंघातील या ठिकाणी पहिलीच निवडणूक केली आणि जिंकून या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणी असे विक्रमदादा पाटोळे यांचं आपल्याला अभिनंदन करायचंय. साहेब आपण 3ही माणसं निवडून आल्या. शिंदे साहेबांचा थोडक्यात पराभव झाला, परंतु आपली निवड होत असताना सगळी या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय मनोभावे सगळं कुठलाही या ठिकाणी मनात येणार अतिशय प्रेमळपणाने आपली सर्व टीम आणि भारतीय जनता पार्टीचे छोटा कार्यकर्ता मोठा कार्यकर्ता आपले बाकीचे जे आयएम आहेत त्यांनी सुद्धा अतिशय या ठिकाणी मेहनत घेतली. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98
49 20 0017.